महत्त्वाचा मुद्दा अनेक घातला आहे मी त्याच्यामध्ये. गट नंबर 1354 ही फुलेवाडीला जागा आहे. 1972 सालाला मागासवर्गीय वसतिगृहासाठी जागा ती राखीव ठेवली. 5 एकर जागा. संदर्भीय जागा ही शासनाची असून ती जागा मागासवर्गीय वसतिगृहाची आहे. पण त्या जागेसाठी मी 2012ला आंदोलन केलं होतं, टाळं ठोकलं होतं समाज कल्याणनं कागदोपत्री घोडं नाचवले. कोल्हापूर शहराला वसतिगृह नाही, पण ती पोरांना स्टॅपँड देतात, पण राहायला वसतिगृह नाही, जागा आहे. पण त्या जागेवर राऊत बंधूंनी मोठं अतिक्रमण केलेलं आहे. सध्या स्थितीला तिथं 4-4 मजली इमारती चालू आहेत आणि त्या इमारती बांधकाम सध्या चालू असताना कलेक्टरला मी निवेदन दिलं आहे, संबंधित जागा ही वसतिगृहाची आहे. आता ती वसतिगृहासाठी तुम्ही आता शेंडा पार्कला आम्हाला 10 एकर दिली, पण ती पहिली जागा असताना ती कुणाच्या घशात न घालता आमच्यासारख्या गोरगरिबाला मोठ्या असल्या धनदाडग्या लोकांना अतिक्रमण करणाऱ्या देऊ नका. आता तिचा 7-12 काढला, आज लेटेस्ट आत्ता 7-6:30 वाजले. आत्ता जरी काढला तर तो शासनाचं नाव निघतो, पण त्या 5 एकरामध्ये टोले जंग इमारती 4-4 मजली बांधकाम चालू. शासनाचा 7-12 निघतो. शासनाच्या 7-12 टोले बांधकाम चालू आहे. आता परवानग्या कोणी दिल्या? शक्य होऊ शकत नाही. चालू आहे आता, झाला दाखवतो मी. शासनाच्या उद्या आपण जाऊया. शासनाचा 7-12 असेल, शासनाचं नाव असेल तर त्याला कुठली बांधकाम चालू आहे, आत्ता चालू आहे. कुणाचं आहे? प्रायव्हेट आहे. प्रायव्हेट बांधकाम देता येत नाही. तुम्ही काहीतरी चुकीचं सांगताय. मी स्वतः जाऊन बघून आलो, व्हिडिओ आहेत माझ्याकडे. ठीक आहे, आपण त्या जागेवर जाऊया. 7-12 बघूया. 7-12 मी 2012 पासून या संदर्भात लढतोय. कलेक्टरना विषय माहीत आहे, त्यात ते इन्व्हॉल्व असू शकतात. महानगरपालिकेचे सगळे अधिकारी दोषी आहेत, कलेक्टर दोषी आहे, इथले राजकीय पुढारी दोषी आहेत. सगळ्यांनी ते संगनमताने केले. कारण उदाहरण सांगतो, ज्या 15 गुंठ्यासाठी आम्ही लढतोय, 18 गुंठ्यासाठी, त्या 3 गुंठ्यात ज्या माणसाचं अतिक्रमण आहे त्या माणसांना कोर्टानं सांगितलं होतं यशवंत गृह निर्माण संस्थेची जागा आहे, तुम्ही इथनं निघा. ती निघली नाहीत. कोर्टाचा लवाजमान 100 माणसं आम्ही तिथं घेऊन गेल्यानंतर त्यावेळच्या नगरसेविका 2012च्या आदरणीय संगीता देवेकर बाई आल्या, 100 माणसं घेऊन काकणं फोडली. कोर्टाची माणसं तिने फेटाळून लावली. म्हणून कलेक्टर महोदय म्हटले 3 गुंठ जागा सोडा आणि 15 गुंठ्याची ऑर्डर केली. आमच्यावर फार मोठा अन्याय झाला. पण भारतीय संविधानाला सोडणार नाही. भारतीय संविधानानं आम्हाला अधिकार दिला, त्या अधिकाराखाली जीव गेला तर चालेल, पण जागा इथं बसूनच मिळवून घ्या. भारतीय जनसंविधान भारतीय संविधानाचा जिथं भंग होतोय तिथं काम करेल आणि तुमच्या कायदेशीर अधिकार असेल तर तो मिळवून देण्यासाठी जे काय आमच्याकडे प्रयत्न शासन दरबारी कलेक्टर ऑफिसला ते केले जाईल. पण कुठलंही चुकीचं होणार नाही एवढं मला वाटतंय. पण चुकीचं झालं असेल ते पुन्हा रुटीन ह्याच्यावर आणून व्यवस्थापन करून घेऊ आणि ती तुम्हाला जागा मिळवून देऊ. खरं तर आम्ही आता हा जो मंच जनगणती बात मंच काढलेला आहे तो लोकांच्या आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी. बऱ्याच ठिकाणी लोकांचा आवाजच पोहोचत नाही. इथे बरेच मीडियावाले असतील, पण तुमचा आवाज तिथपर्यंत पोहोचवण्याचं आमचं काम आहे, तेवढं आम्ही करतो. जय हिंद, जय भारत.